हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 20। प्रसंगम अजरम पाशम आत्मनः कवयो विदु स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगम् अजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगमजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगमजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगम् अजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगम् अजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगम् अजरं पाशम् आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम् अपावृतम्। प्रसंगम आसक्ति, अजरम दृढ़, पाशम बंधन, आत्मनः आत्म्याची, कवयः विद्वान मनुष्य, विदुः जानतो, स एव तीच साधुषु भक्तांवर कृतः केली जाते मोक्षद्वारम मोक्षाचे द्वार अपावृतम उघडले जाते। भाषांतर भौतिक विषयांवरील आसक्ती हे जीवात्म्याचे सर्वात मोठे बंधन आहे। हे प्रत्येक विद्वान मनुष्याला उत्तम रीतीने ज्ञात असते, पण तीच आसक्ती आत्मसाक्षात्कारी भक्तांवर केंद्रित केली जाते, तेव्हा तिच्यामुळे मोक्षाचे द्वार उघडले जाते।
भगवान कपिल देव भक्तिमय सेवेचं महात्म्य सांगत आहेत. काल आपण वाचलं ज्ञान वैराग्य आणि त्याच्यातून भक्ती मिळते आणि तो एकमेव शुभदायी मार्ग आहे. आजच्या या महत्वाच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव आपल्या आईला सांगतात, मातेला, की भौतिक विषयांवरील आसक्तीच हेच जीवात्म्याचं सर्वात मोठं बंधन आहे. कर्मबंधन आपण ज्याला म्हणतो, भवबंधन किंवा कर्मबंधन, हे दुसरं तिसरं काही नसून भौतिक विषयांवरील आसक्ती आहे. जो विद्वान मनुष्य असतो त्याला हे परफेक्टली माहिती असतं. त्यामुळे हीच आसक्ती जर आपण सेल्फ रिअलाइज्ड, आत्मसाक्षात्कारी अशा भक्तांवर केंद्रित केली तेव्हा मोक्षाचे द्वार उघडले जाते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की एका गोष्टीवरील आसक्ती हे बद्धावस्थेतील बंधनाचे कारण आहे आणि तीच आसक्ती दुसऱ्या गोष्टीवर केंद्रित केली जाते तेव्हा तिच्यामुळे मोक्षाचे दार उघडले जाते. जे मायावादी शून्यवादी लोक असतात यांचं म्हणणं असतं की ही आसक्ती बंदच करून टाकायची, शून्य करायचं. परंतु ते शक्य नाही. तर अशा प्रकारे बंद न करता फक्त ही बदलायची. आसक्ती, इच्छा, कर्म बदलायचे. आसक्ती नष्ट करता येत नाही, तिचा विषय केवळ बदलण्यात आला पाहिजे. ऐहिक गोष्टींवरील आसक्तीला जड भावना किंवा माया भावना, तर श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांवरील आसक्तीला कृष्ण भावना असे म्हटले जाते. जड भावना आणि कृष्ण भावना. भाव किंवा भावना हा शब्द श्रील प्रभुपाद प्रामुख्याने वापरतात कारण हे भावच महत्वाचे असतात. फिलिंग, भाव उत्पन्न झाले की मग आपण सगळ्या गोष्टी करतो. भाव उत्पन्न नाही झाले तर आपण कृत्रिमपणे थोडे दिवस करू शकतो, परंतु ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आपण करू शकत नाही. इथे भगवान कपिल देव सांगतात की ही भावना जी आहे ती भगवंतांच्या शुद्ध भक्तांवर आसक्त केली पाहिजे. भगवंतांवर पण सांगितलेलं नाहीये, भगवंतांच्या शुद्ध भक्तांवर. कारण अशा प्रकारे भक्तांच्या कृपेनेच आपल्याला भगवंत मिळू शकतात. म्हणूनच चेतना व भावना हे आसक्तीचे अधिष्ठान आहे. चेतना भावना दोन्ही समानार्थी शब्दाने वापरले जातात. मराठीमध्ये त्याचा अर्थ थोडासा वेगळा होतो, चेतना आणि भावनेचा, परंतु इंग्लिशमध्ये एकच शब्द वापरला जातो, कॉन्शियसनेस. आपल्या भौतिक भावनेचे शुद्धीकरण करून आपण तिला कृष्ण भावना भवित करतो तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असे स्पष्टपणे येथे सांगण्यात आले आहे. मोक्षाची अपेक्षा नसते परंतु मिळते हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. मनुष्याने आसक्तीचा त्याग करावा असे सांगण्यात आलेले असले तरी निरीच्छ होणे हे जीवासाठी शक्य नाही. इच्छा पूर्णपणे संपवणे किंवा काढून टाकणे हे शक्य नाही, कारण आपण चेतनामय भावनामय जीवात्मे आहोत.
यातील भावना, यातील चेतनाच काढून टाकली तर मग आपलं अस्तित्वच राहणार नाही. फक्त ही दूषित झालेली आहे. ज्या ठिकाणी असली पाहिजे तिथे नाही आहे, ज्या ठिकाणी नसली पाहिजे तिथे आहे. याला शुद्ध करणे म्हणजेच हे जिथे आहे तिथून काढणे आणि जिथे पाहिजे तिथे लावणे. एखाद्या गोष्टीवर आसक्त होणे ही प्रवृत्ती जीवामध्ये स्वरूपताच असते. आपण पाहू शकतो की जर एखाद्याच्या जीवनामध्ये आसक्तीचा विषय नसेल अथवा त्याला जर मुले बाळे नसतील तर त्याची आसक्ती कुत्र्या मांजरावर केंद्रित होते. कोणीतरी पाहिजे. आणि ज्याची आसक्तीच नसते कुठल्या गोष्टीवरती, अशा व्यक्तीला मग निराश, डिप्रेस्ड म्हणून पाहिलं जातं. यावरून एखाद्या गोष्टीवर आसक्ती ठेवण्याची प्रवृत्ती थांबवता येत नाही हे सूचित होते, सिद्ध होते. आसक्तीचा उपयोग सर्वोत्तम हेतूसाठी केला पाहिजे. भौतिक गोष्टींविषयीची आपली आसक्ती आपले बद्ध जीवन पुढे चालूच ठेवते, पण तीच आसक्ती भगवंत वा त्यांच्या भक्तांवर केंद्रित केली जाते तेव्हा ती मुक्तीचे कारण होते. हे बेसिक आहे. हे पुढे डिटेलमध्ये सांगितलं जाईल, परंतु ऑलरेडी आपण भगवद्गीतेमध्ये वगैरे वाचलेलं आहे. हेच बेसिक आहे. ही जी आसक्ती असते, ही आसक्ती जेव्हा भौतिक गोष्टींवरती असते तेव्हा ती आपल्या दुःखाचं कारण बनते, ती आपल्या बंधनाचं कारण बनते. कारण या भौतिक जीवनामध्ये भौतिक गोष्ट जेव्हा आपण स्वतःची समजायला लागतो, तो भ्रम किंवा तो जो मोह आहे, तो मोह किंवा भ्रम आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यासाठीच काम करायला लावतो. आणि याची सुरुवात होते शरीरापासून. शरीर माझं आहे, मी शरीर आहे, शरीराशी संबंधित सगळे माझे आहेत. ऑलरेडी 3-4 श्लोकापूर्वी भगवान कपिल देवांनी हे ऑलरेडी सांगितलं. देवहूती देखील म्हणते, मी माझं करत मी इथे गुंतले. आसक्तीचा बरेचसे असे शब्द असतात ते दुर्दैवाने आज आपण एवढे पाश्चात्य संस्कृतीला बळी गेलेलो आहे की आपल्याला ते लक्षात येत नाहीत एक्झॅक्टली काय. कदाचित त्याच्यामुळेच जेव्हा मी इंग्लिशमध्ये भगवद्गीता वाचायला लागलो प्रभुपादांची, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी समजल्या. आसक्तीला इंग्लिशमध्ये अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये प्रभुपाद सांगतात अटॅचमेंट. अटॅचमेंट आजकाल मराठी भाषिकांना देखील हा शब्द समजतो. अटॅचमेंट म्हणजे काय? एखादी गोष्ट इतकी हवीशी वाटणे की आपण आपल्या मनामध्ये अशी एक कल्पना तयार करतो की आपण त्याच्याशिवाय राहूच शकत नाही, जगूच शकत नाही. मग वेगवेगळ्या लोकांची आसक्ती, अटॅचमेंट ही वेगवेगळ्या गोष्टींवर असते. काही लोकांची अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकांवरती असते, स्टार्टिंग फ्रॉम पतीवरती, पत्नीवरती, आई वडिलांवरती, मुलांवरती, भावावरती, बहिणीवरती. असं काही लोकांची मित्रांवरती असते. तर प्रभुपाद जसं इथे सांगतात की जेव्हा या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत किंवा या गोष्टीतून आपल्याला नैराश्य येतं, हे नातेवाईक आपल्याला फसवतात, तेव्हा मग आपली आसक्ती आपण वळवतो ते कुत्र्या मांजरांवरती ठेवतो. अमेरिकेसारख्या ठिकाणी हे प्रस्त खूप जास्त आहे, कुत्र्या मांजरांवरती आसक्ती ठेवणे. पेट्स म्हटले जातात. तेच शिकून आपण आज आपल्या मुलांना देखील तेच शिकवायला लागलेलं आहे. तर काही जणांची आसक्ती ही जड वस्तूंवर असते. कार, बाईक, मोबाईल, समोसा, गुलाबजामुन. जगू शकत नाही.
गुटखा, पान, तंबाखू. अटॅचमेंट. मग ही अटॅचमेंट आपल्याला या भौतिक बंधनामध्ये कशी अडकून ठेवते, याचं परफेक्ट एक्सप्लेनेशन भगवद्गीतेमध्ये भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये देतात. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. क्रोधातून मग समोह, समोहातून स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश. आणि अशा प्रकारे आपण या भौतिक जगामध्ये जे करायला नको ते करत राहतो या अटॅचमेंटमुळे. ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे, अटॅचमेंट. म्हणून या भौतिक बंधनातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग भगवंत काय सांगतात, त्याच्या बरोबर उलट, डिटॅचमेंट किंवा अनासक्ती. आसक्तीच्या विरुद्ध अनासक्ती. येस, जनरली लहानपणापासून आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झालेली असते, ती सोडणं खूप कठीण असतं, हो की नाही? पण तू सोडलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इथे आपल्याला आपल्या आवडीच्या पदार्थावरची आसक्ती सुटत नाही लवकर. आवडीच्या लोकांवरची आसक्ती कधी सुटणार? आणि ही सुटत नाही, त्यामुळे तीच आपल्या दुःखाचं कारण बनतं. कसं काय? कारण हे भौतिक जगामध्ये कायमच मिळणार आहे असं नाही. तुम्ही भले तुमच्याकडे करोडो अब्जावधी रुपये असतील, संपत्ती असेल, भले तुम्ही कितीही पॉवरफुल असाल, परंतु मला आता या ठिकाणी लस्सी पाहिजे म्हटली पाहिजेच असं रोज होईल, परंतु एका दिवस ते होणार नाही, असं पण होणार. हेच आपल्या दुःखाचं कारण होतं. याची सुरुवात होते मग क्रोधाने, मिळालं नाही, हो की नाही? लोक आदळआपट करतात. लहान मुलं नाही, मोठी माणसं. लहान मुलं तर करतातच मला मिळालं नाही म्हणून, परंतु मोठी माणसं देखील करतात. क्षुल्लक गोष्ट मिळाली नाही म्हणून, आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून. ही आपली अवस्था आहे आता सध्याला. परवा आम्ही त्या खामकर महाराजांकडे गेलो होतो. हरिप्रियाने त्यांना एक प्रश्न विचारला. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा ते प्रसाद घेत होते 3, 3:30, 4ला. मी सांगितलंय ना की ते एकदाच प्रसाद घेतात दिवसातून. हरिप्रियाने त्यांना प्रश्न विचारला की तुमचं जे प्रसाद आहे, जेवण, अन्न, हे तुम्ही कसं घेता, त्याच्यामध्ये काय काय असतं, काय काय, जरा थोडस समजावून सांगा. जवळजवळ अर्धा, पाऊण तास, 1 तास त्यांनी काय घेतो हे सांगितलंच नाही. परंतु काय सांगितलं की त्याला महत्वच द्यायचं नसतंय, का द्यायचं नसतंय हे समजावून सांगितलं. कशाला आसक्त व्हायचं, हो की नाही? एकदा आपण एखाद्या गोष्टीवरती आसक्त झालो की ते आपल्या दुःखाचं कारण होतं. आणि बघा, आणि आपण आज आपल्या लहान मुलांना एक्झॅक्टली हेच शिकवतो. बऱ्याच घरांमध्ये मला खूप वाईट वाटतं बघितल्यावर. आई वडील म्हणतात, मोठी माणसं देखील आजकाल जेव्हा जेव्हा मी बघतो प्रसादाला बसलेले असतात, पूर्णपणे सुपर पॉलिश्ड भात खातात सगळे. 99% लोक आता. आणि मग थोडंफार प्रबोधनाने आई वडील थोडस बदलतात, ब्राऊन राईस खायला सुरुवात करतात, अनपॉलिश्ड. परंतु सगळे आई वडील मला एकच उत्तर देतात, आमच्या मुलांना आवडत नाही. आमच्या मुलांना हे आवडत नाही. बऱ्याचशा घरामध्ये मी हे मान्य करतो, ठीक आहे, त्यांचा मुलगा आता 10वीत आहे, 12वीत आहे किंवा 8वीत आहे. 13-14 वर्षानंतर त्यांची सवयी बदलणे अत्यंत कठीण असतं काम. परंतु बऱ्याच घरामध्ये त्यांची मुलं 4-5 वर्षाची आहेत. माझ्या मुलाला आवडत नाही. अरे काय आवडत नाही?
तुमच्या हातामध्ये आहे त्याला सांगणे उद्यापासून मिळणार नाही, हेच खावं लागेल. किती मोठ्या प्रकारची आपण हिंसा करतोय. भौतिक दृष्ट्या पण या गोष्टी किती चांगल्या आहेत बघा. विनाकारण आपण नाही त्या गोष्टींवरती आसक्त झालेलं आहे. अगदी काही काही आया माता, काही काही माता लोक असं छाती फुगवून अगदी अभिमानाने सांगतात, माझ्या मुलांना ना हे आईस्क्रीम जर मिळालं नाही तर तो झोपतच नाही रोज. याच्यात अभिमानाने सांगण्यासारखं काय आहे? त्याला तुम्ही भौतिक बंधनामध्ये अडकवताय. आणि हे सगळे थेर पैसेवाल्यांचेच असतात बघा. पैसा आहे म्हणून हे सगळी आसक्ती आहे. ज्याच्या घरात पैसा नाही त्याला जाऊन विचारा, तो आहे ते खाऊन झोपतो, त्याला ना कशाची आसक्ती आहे ना कशाची हे आहे. पण त्याच्या पण हातात आजकाल टीव्ही आणि मोबाईल दिल्यामुळे त्याला पण स्वप्न बस यांच्यासारखीच आसक्ती निर्माण करायची आहे मला, की नाही? ही झगमगाहट जी या भौतिक दुनियेमध्ये विज्ञानाने निर्माण केलेली आहे, याला आपण बळी पडतो. कुठल्याही गोष्टीवरती आसक्त झालं नसलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीवरती आसक्त झालं नसलं पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती आसक्त झालं नसलं पाहिजे, कुठल्या कल्पनेवरती देखील आसक्त झालं नसलं पाहिजे. काही काही लोकांच्या डोक्यात ही कल्पना असते की असं 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 केलं तरच बरोबर होतंय आणि मी असंच करणार, हे माझं रुटीन आहे. व्हॉट डू यू मीन माझं रुटीन आहे? भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी हे सगळं बदललं पाहिजे. आपली आसक्ती ही भक्तांवर असली पाहिजे विशेष करून, कारण भगवंत आपल्याला दिसत नाहीत. म्हणून या श्लोकामध्ये सांगितले भक्तांवर असली पाहिजे. म्हणजे आसक्ती भक्तांवर, भगवंतांवर असली पाहिजे. म्हणजे काय? भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी, भक्तांच्या संतुष्टीसाठी जे काही पडेल ते आपण करायला तयार असलं पाहिजे. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की लोक अशी काही कारणं सांगून संघ टाळतात की त्याला काही अर्थच नाही. ठीक आहे हो, मी पण कधी कधी मान्य करतो की ठीक आहे, तुमचा $1 मिलियन क्लायंट हे भेटायला येणार आहे, त्याची मीटिंग अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे, तुम्ही स्किप करू शकता. ऍक्च्युली ते पण केलं नसलं पाहिजे तर खरोखरच तुम्ही सिरियस असाल तर. पण कधी कधी लोक एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी ऍडजस्ट करत नाहीत अजिबात. एक वेळ भगवंतांची सेवा ऍडजस्ट केली तरी चालेल, भक्तांची सेवा ऍडजस्ट केली तरी चालेल, आपली भौतिक आसक्ती ज्याच्यात आहे ते ऍडजस्टमेंट आपण करायचं नाही. हे सगळं बेसिकली इथेच येतं, हो की नाही? हेच आहे, अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. हे 2 नियम जरी आपण पाळले, आपोआप हे आपल्यामध्ये चेंज होऊ शकतं. भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी जे अनुकूल आहे ते लगेच घ्यायचं, म्हणजे प्रतिकूल आहे ते लगेच सोडून द्यायचं. हा एक नियम घालून घेतला पाहिजे आपण स्वतःला, हो की नाही? प्रभुपाद पुढे सांगतात, आत्मसाक्षात्कारी भक्तांवर अर्थात साधूंवर आसक्ती ठेवावी अशी शिफारस या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. प्रभुपाद शब्द वापरतात साधूंवर. साधू म्हणजे कोण? प्रभुपाद पुढे लिहितात, अँड हु इज ए साधू? भगवी वस्त्रे परिधान केलेला आणि लांब दाढी ठेवलेला कोणताही साधारण मनुष्य म्हणजे साधू नव्हे. अटल निश्चयाने भक्तिमय सेवा करतो तो साधू, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. साधुर एव समंतव्य महात्मा सुधरलं. कुठेही जोडायचं. बऱ्याचदा अशी वाक्य लिहिलेली असतात
आणि अशी वाक्य वाचताना आपल्याला सांगितलं जातं किंवा आपली अशी धारणा निर्माण होते, केली जाते बऱ्याचदा, की प्रभुपाद हे सगळं जे लिहिलंय ते इस्कॉनच्या बाहेरच्या लोकांसाठी लिहिलंय. इस्कॉन मधले आतले सगळे धुतल्या तांदळासारखे. असं कुठे होत असतं का? आपण असं कधीच संकल्पना केली नसली पाहिजे. आणि बऱ्याच जणांना वाईट वाटतं असं बोलल्यानं. वाईट काय वाटून घ्यायचं, उलट चांगली गोष्ट आहे ही. तुमचं बाळ छोटस कुणीतरी रडतंय म्हणून सांगत असेल तर तुम्हाला त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याच्यावर चिडता कशाला? माझं बाळ कधी रडूच शकत नाही. अरे उलट चांगलं सांगतोय तू, तुम्हाला तुझं बाळ रडते. कोणालाही चुका काढलेलं आवडत नाही. ऍक्च्युली जो म्हणतात मराठीमध्ये पण आहे, निंदकाचे घर काय ते असावे शेजारी. उलट आपली प्रगती होत असते त्याच्यात. साधू म्हणजे कोण? उगीच भगवा वस्त्र घातला म्हणजे तो साधू होत नाही. दाढी वाढवली म्हणून तो साधू होत नाही. मोठ्यातलं मोठे कंठीमाळा घातली म्हणून तो साधू होत नाही. काही काही लोकांना सवय असते मोठ्यातली मोठी शोधून आणायची. साधू कोण असतो? जो स्वतः भगवंतांच्या सेवेमध्ये कायम व्यस्त आहे. अशा व्यक्तीची आपण पण सेवा करायची असते. काही काही लोक साधुगिरीच्या नावाखाली आपली पर्सनल सेवा करून घेतात. परवा आपली चर्चा चालली होती. आणि हे भारतामध्ये विशेष करून जास्त दिसून येतं बघा, हो की नाही? आणि ही धार्मिक भावना असते लोकांमध्ये, त्याचा दुरुपयोग फायदा घेतला जातो. आपली आसक्ती भौतिक गोष्टींवरून काढून साधूंवरती ठेवली पाहिजे. म्हणजे कोण साधू आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, नाही तर उगी कुठे पण आसक्ती ठेवून आपलं परत नुकसान व्हायचं. एखादा भक्ती मार्गातील कठोर विधी निषेधांचे कदाचित पालन करीत नसल्याचे आढळले तरी त्याला जर परमपुरुष श्रीकृष्णांवर अटळ श्रद्धा असेल तर तो सुद्धा साधूच असल्याचे जाणले पाहिजे. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, साधुर एव समंतव्य. एक साधू भक्तिमय सेवेचा कट्टर अनुयायी असतो. या ठिकाणी अशी शिफारस करण्यात आली आहे की एखाद्याला जर ब्रह्मानुभूती करून घ्यावयाची असेल अथवा आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करावयाचे असेल तर त्याने आपली आसक्ती साधू किंवा भक्तांवर स्थिर केली पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंनी याचे अनुमोदन केले आहे. लव मात्र साधू संगे सर्व सिद्धी होय. केवळ एका क्षणासाठी साधूचा संग केल्याने मनुष्याला समसिद्धी प्राप्त होऊ शकते. हे बऱ्याचदा कन्फ्युजिंग असतं ऍक्च्युली. येस, साधूचा संग असतो तो एका क्षणासाठी जरी भेटला तरी आपलं आयुष्य पूर्ण बदलून जातं. परंतु त्याच्यासाठी तुम्ही आतून शुद्ध असणं गरजेचं असतं. तुमची भावना शुद्ध असणे गरजेचं असतं. येस, जो राक्षसी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावरती पण इफेक्ट होतो, नाही असं नाही. परंतु बऱ्याचदा आपल्याला असंही दिसतं की साधूंच्या संघात येऊन देखील लोक परत बाहेर पडून महान असुर बनतात. आलं का लक्षात? मग बऱ्याचदा आपण शास्त्रावरती संशय घ्यायला लागतो, अविश्वास दाखवायला लागतो की दुर्योधनाला देखील भगवान बलरामजींचा संघ बराच काळ मिळालेला, मग तो कसा काय बदलला नाही? हो की नाही? बरेचसे शिल प्रभुपादांचे शिष्य आहेत ज्यांचं अतिशय घृणास्पद असं पतन झालं, ते कसे काय बदलले नाहीत? आपण प्रश्न उठतो. आणि आपल्या जीवनात देखील आपण रोज पाहतो, बऱ्याचदा एखाद्याची प्रगती फास्ट होते, एखाद्याची प्रगती स्लो होते, त्यांचा संघ सेमच असतो, रोज पाहतो आपण. याचा अर्थ असा असतो की यस, साधू संघानेच आपली प्रगती होते, परंतु त्याच्यासाठी आपण देखील भरपूर प्रमाणामध्ये शुद्ध असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे.
तो संघ घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे आणि तो त्या संघ घेऊन त्या संघाप्रमाणे आपल्यामध्ये बदल करण्यासाठी प्रामाणिक असलं पाहिजे. मग त्याची प्रगती फास्ट होते. अशा व्यक्तीला साधू एका संघासाठी, एका क्षणासाठी जरी मिळाला, त्याचं जीवन बदलून जातं. म्हणून प्रभुपादांच्या संघामध्ये हजारो लोकांचं जीवन असं क्षणात बदललं. काही लोक इतक्या आसुरी प्रवृत्तीचे असतात की मग त्यांना साधूच्या संघामध्ये देखील ते बदलत नाही. परंतु याचा अर्थ असा नसतो की त्या साधूमध्ये खोट आहे किंवा हे सगळं कशासाठी आहे? जो ऑलरेडी सुकृतीमध्ये आहे, जो शोधत आहे की या भवबंधनातून बाहेर पाडायचं कसं, शुद्ध व्हायचं कसं, त्याला जर साधू भेटला तर त्याचं जीवन एका क्षणामध्ये बदलतं. लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. आणि म्हणून अशा प्रकारचे जे श्लोक असतात त्या श्लोकामध्ये जे उपदेश आहेत ते आपण सिरियसली घेतले पाहिजे. काय आहे उपदेश या श्लोकाचा? आपली आसक्ती आपल्या दुःखाचं कारण आहे, कारण ती दुसऱ्या ठिकाणी आहे सध्या. ती काढायची आहे तिथून आणि साधूंवरती आसक्त व्हायचंय, शुद्ध भक्तांवरती आसक्त व्हायचंय. महात्मा किंवा साधू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बऱ्याचदा साधूला महात्मा देखील म्हटलं जातं. महात्मानं सुमाम पार्थ असे म्हटले आहे की महात्मा अर्थात प्रगत भगवत भक्तांची सेवा म्हणजे द्वारम आहुर विमुक्ते. याच्यात लिहिलंय नाही, याच्यात मोक्ष द्वारम अपावृतम. भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये दिलेलं आहे. द्वारम आहुर विमुक्ते मोक्षाचा राजमार्ग आहे. महात्मा लोकांची सेवा करणे, शुद्ध भक्तांची सेवा करणे हे मोक्षाचा राजमार्ग आहे. प्रभुपाद एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये लिहितात देखील की बरेच लोक भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आहेत, प्रचार कार्यामध्ये आहेत, त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, ही आपली सेवा आहे. महत्सेवाम द्वारम आहुर विमुक्तेस तमोद्वारम योषिताम संगी संगम. संगी संगम भगवान वृषभदेव म्हणतात भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये. विषयी लोकांची सेवा केल्याने विरुद्ध परिणाम होतो. जो मनुष्य घोर विषयी किंवा केवळ इंद्रिय उपभोगामध्येच रत झालेल्या मनुष्यांची सेवा करतो त्याच्यासाठी अशा संगतीमुळे नरकाचीच द्वारे उघडी होतात. याच तत्वाचे अनुमोदन या ठिकाणीही करण्यात आले आहे. भक्तावर आसक्त होणे म्हणजे भगवत सेवेवर आसक्त होणे होय. कारण साधू संगतीचा परिणाम असा होतो की साधू आपल्या संगतीत येणाऱ्या व्यक्तीला भक्त, उपासक आणि प्रामाणिक भगवत सेवक कसे व्हावे हेच शिकवतो. नसेल तर तो साधू कसला? स्वतःची सेवा करून स्वतः मेवा खाणारा साधू असे बरेच साधू आहेत भारतामध्ये. दुर्दैवाने आपल्या ह्याच्यामध्ये पण आहेत आजकाल. विशेष करून तुम्ही जेव्हा प्रचार कार्यासाठी बाहेर जाता किंवा प्रचार कार्य करता तेव्हा पर्सनल सेवा लोकांकडून करून घेणे हे प्रामुख्याने टाळलं पाहिजे. हे आपल्यामध्ये अनर्थ निर्माण करतं हळूहळू. येस, काही ठिकाणी ते अनिवार्य असतं, परंतु मॅक्झिमम जे बोगस ढोंगी साधू असतात, ढोंगी भक्त असतात, ते पर्सनल सेवा करून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. सगळी लक्ष्मी लंपास करून पर्सनल अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणे, भक्तांकडून आपली पर्सनल सेवा करून घेणे हे टाळलं पाहिजे आपण. याचा अर्थ असा नाही की आपण हे करायचं टाळलं पाहिजे.
सेवा घ्यायचं टाळलं पाहिजे, करायचं टाळलं नसलं पाहिजे. सेवा करत असताना आपण सगळ्या प्रकारची सेवा केली पाहिजे, सगळ्या प्रकारची, झाडलोटीपासून कपडे धुण्यापासून सगळी सेवा केली पाहिजे. जी करेल ती सेवा महत्वाची असते. असं नसतं की एक सेवा चांगली असते आणि एक सेवा चुकीची असते, कमी दर्जाची असते आणि एक सेवा उच्च दर्जाची असते. अमेरिकेत मला एक भक्त भेटलेले, त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही आता भारतात परत चाललोय, ते म्हणाले, अरे वा, खूप छान, भारतातल्या मंदिरात खूप छान सेवा मिळते आपल्याला, विग्रह सेवा मिळते, आल्टर मध्ये जायला मिळतं. त्याला म्हणलं, इथे का मिळत नाही? इथे आपल्याला कमी लेखतात, इथे आपल्याला फक्त झाडलोट करायची सेवा आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे? ती पण चांगलीच सेवा आहे, काय प्रॉब्लेम? ते कुणी करायचं. उलट अशा प्रकारे हीन भावनेने जो सेवा करतो त्याची प्रगती जास्त होते. परंतु कोण साधू आहे आणि कोण साधू नाही हे लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर आपली सगळी सेवा व्यर्थ जाणार. नाही, अगदी याचं साधं सोपं परिमाण असतं, मेजरमेंट, की ज्याची आपण सेवा करतोय तो एक तर त्याच्या गुरुची सेवेमध्ये असला पाहिजे किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये असला पाहिजे. बस एवढंच बघायचं आपल्याला. आता ते म्हणायचं खूप सोपं आहे ऍक्च्युली, कारण बऱ्याचदा आपल्याला असं दिखावा केला जातो की मी देखील भगवंतांच्या सेवेमध्ये आहे. मग आपल्याला भगवंतांची खरी सेवा म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. हो की नाही? आजकाल जसं चाललेलं आहे सगळा प्रकार, कलशाभिषेक, पूजा थाळी आणि मंदिर बांधणे आणि मंदिर चालवणे, हे सगळं आपल्याला भगवंतांची सेवा वाटतं, प्रचार कार्य वाटतं. परंतु याच्यामध्ये प्रचार कार्य कमी आणि हे चालवणे जास्त, असा प्रकार आजकाल जास्त चाललेला आहे. खरी सेवा कुठे आहे? त्यासाठी थोडस, जसं काल पण आपण संध्याकाळी चर्चा करत होतो, त्याच्यासाठी थोडस ज्ञान आपल्याला असणे महत्वाचं आहे. थोडस भगवद्गीता वाचणे गरजेचं आहे, भागवतमचं वाचन श्रवण. म्हणून हे रोजचं वाचन श्रवण खूप गरजेचं आहे. शास्त्रातून आपल्याला खरा अर्थ कळतो सगळ्या गोष्टीचा, की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. हा भेदभाव करायला आपल्याला शास्त्र शिकवतं, याला शास्त्र चक्षु म्हणतात. मग या डोळ्याने, या नजरेने आपल्याला पाहायला शिकलो आपण, मग आपल्याला कळतं की खरी सेवा काय आहे आणि प्रिटेन्स, खोटी सेवा काय आहे. मग अशी खरी सेवा जो करत आहे त्याच्या सोबत आपण राहिलं पाहिजे, त्याची सेवा आपण केली पाहिजे. खोट्या सेवेचा जो दिखावा करत आहे ती सेवा आपण टाळली पाहिजे. हे असं हळूहळू हे काय एका दिवसात होत नाही ऍक्च्युली. कदाचित तुम्हाला बऱ्याचदा हे करावं लागणार, त्याचंही काही वाईट वाटून घ्यायचं नाही. बऱ्याच ठिकाणी आपण दान करतो आणि मग नंतर लक्षात येतं आपल्या की अरे तिथं करायला नको पाहिजे होतं. वर वाटतं आपल्याला ते चांगलंच आहे, नंतर कळतं की काहीतरी वेगळंच आहे. पण ही एक स्टेज असते, झालं गेलं त्याचा जास्त विचार करायचा नाही. आता इथून पुढे मात्र भगवद्गीता आणि भागवतमचं सिरियसली श्रवण करायचं. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या हे आपल्या बुद्धीमध्ये आलं पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना विदुरासुरा, म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय केलं नसलं पाहिजे याच्यातला भेद जाणणे म्हणजेच भक्त, याच्यातला भेद न जाणणे म्हणजे असुर. आणि म्हणूनच परत शास्त्रामध्ये भर दिला जातो बघा, की ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे म्हणजे काय? हेच. अज्ञान म्हणजे काय? आपल्याला माहिती नसतं कुठे करायचं आणि कुठे करायचं. सिंपल, हो की नाही? आणि जो व्यक्ती हे ज्ञान घ्यायला इच्छुकच नसतो, कुठे करायचं नाही माहितीच नाही, जो आपल्या इंद्रिय तृप्तीच्या, इंद्रियांच्या लहरीप्रमाणे करत असतो, तोच असुर असतो. त्यामुळे हा श्लोक जो भागवतमच्या 5व्या स्कंदातला आहे, तो विशेष करून वृषभदेव आपल्या मुलांना सांगतायत,
महत्सेवा द्वारमाहुर विमुक्तेस तमोद्वारम योषिताम संगी संगम. संगी संगम म्हणजे भौतिक विषयांचा संग करणाऱ्यांचा आपण संग करणे चुकीचं आहे, त्यांची सेवा करणे चुकीचं आहे. जे भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे, त्यांचा आपण संग केला पाहिजे. याच तत्वाचे अनुमोदन या ठिकाणी करण्यात आले आहे. भक्तावर आसक्त होणे म्हणजे भगवत सेवेवर आसक्त होणे. कारण साधूचा संग करतो तेव्हा साधू आपल्याला असे उपदेश देतो, असं ट्रेनिंग देतो की जेणेकरून तुम्ही देखील भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त होऊ शकाल. या सर्व साधूच्या भेटी आहेत. भेटी म्हणजे गिफ्ट. काय काय? तो आपल्याला भक्त, उपासक आणि प्रामाणिक भगवत सेवक कसं व्हायचं हे शिकवतो. याच्याशिवाय दुसरं कोणी काही देऊ शकत नाही साधू. ऍक्च्युली तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये भरभराटी वगैरे देणारा साधू भेटलेला असेल तर तो ढोंगी साधू आहे. नुसता आशीर्वाद देत असेल तो ढोंगी साधू आहे. तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करत असेल तर तो खरा साधू आहे. कारण मला माहिती नाही भगवंतांच्या सेवेमध्ये कसं व्यस्त व्हायचं, हो की नाही. काल आपण चर्चा करत होतो. आणि हे साधूचं काम असतं. तुम्हाला काय येतं काय येत नाही हे जाणून तुम्हाला त्या सेवेमध्ये व्यस्त करणे, असं मार्गदर्शन देणे की तुम्ही ती सेवा कायमची करू शकाल. भौतिक आसक्ती तुमची कमी करणे म्हणजेच तुमची प्रगती करणे. हे साधू आपल्याला गिफ्ट देतात. साधूचा संग घ्यावायचा असेल तर तो भौतिक स्थिती कशी सुधारावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन देईल अशी अपेक्षा त्याच्याकडून करता येत नाही. बऱ्याचदा लोकांना वाटतं की श्यामानंद प्रभू मुद्दामून परत परत निगेटिव्ह बोलतात. प्रभुपादांनी सांगितलं नाही तरी. आता मी जे सांगितलं तेच वाक्य प्रभुपादांनी लिहिलंय की नाही पुढे. साधूचा संग घ्यावायचा असेल तर तो भौतिक स्थिती कशी सुधारावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन देईल अशी अपेक्षा करून त्याच्याकडून करता येत नाही. आणि ही अपेक्षा करून तुम्ही साधूकडे गेला तर तुम्हाला 100% भगवंत ढोंगी साधू भेटवणार. कारण तुमची इच्छाच ती आहे, मला भौतिक प्रगती कशी व्हावी हे साधूंनी सांगावं. तसाच साधू भेटणार तुम्हाला. जरी चुकून भगवंताने आणि भगवंत ऍक्च्युली अहेतुकी अशी कृपा करतात. भगवंतांनी कृपा करून जरी तुम्हाला चांगला साधू भेटवला तरी तुम्ही त्याच्याकडे जाणार नाही. कारण तिथे भौतिक तुमची प्रगती नाहीये, बिझनेसमध्ये लाभ नाहीये. जो माझ्या ऑफिसमध्ये येतो, माझ्या खुर्चीला आपले चरण स्पर्श करतो, माझ्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डला हात लावतो, ज्याच्यामुळे माझे स्टॉक मार्केट मधली व्हॅल्यू वाढते, असा साधू मला पाहिजे. मग असाच साधू भेटणार तुम्हाला. जशी इच्छा तसं भगवंत अरेंजमेंट करतात. त्यामुळे पहिल्यांदा आपली इच्छा बदलली पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? मला भगवंतांच्या सेवेमध्ये कायमच 24 तास राहायचंय. हे सांगणारा, हे सांगण्यासाठी मला मदत करणारा. मी आता सध्या अडकलोय वेगवेगळ्या आसक्तींमध्ये. तो त्या आसक्तीतून बाहेर पडायला, ती आसक्ती माझी नष्ट करायला मला मदत करणारा साधू पाहिजे. मग त्याचे वचन जे आहे ते तुम्हाला कठोर वाटणार. नो डाऊट 100% तुम्हाला ते कठोर वाटणार. पण कठोर कडू वचनच ऍक्च्युली आपल्यासाठी चांगले असतात. तेव्हा आपण जेव्हा एखाद्याला गुरु मानतो, साधू मानतो, मग ते शिक्षा गुरु का असेना, आपण त्याच्याकडून डिसिप्लिन व्हायला तयार असलं पाहिजे. प्रभुपादांचं वाक्य आहे. मराठीमध्ये मला कदाचित व्यवस्थित सांगता येणार नाही. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्त. शिस्त शिष्य याचा अर्थच, शिष्य या शब्दाचा अर्थच असतो जो शिस्त लावून घ्यायला तयार आहे, तो शिष्य असतो. जो शासन करून घ्यायला तयार आहे, जो शिस्त लावून घ्यायला तयार आहे, तो त्याला म्हणतात शिष्य. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्याला गुरु वगैरे मानतो तेव्हा त्याच्याकडून रागवून घ्यायला
प्रसंगी 4 शिव्या देखील घ्यायला तयार असलं पाहिजे. हसू नका, सिरियस गोष्ट आहे. आजकाल लोकांना ते आवडत नाही. डिसिप्लिन, शिस्त लावायलाच साधू असतात, गुरु असतात ऍक्च्युली. मग ती आपली तयारी नसेल तर ते कसे लावणार? सुरुवातीला तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्धच सांगणार आहेत ते, कारण आपल्याला माहितीच नाहीये की चांगलं काय वाईट काय. हळूहळू आपल्याला समजायला लागतं की अरे माझ्या भल्यासाठीच सांगत. व्हेरी इम्पॉर्टंट. तो तर भौतिक आकर्षणामुळे निर्माण झालेली प्रदूषित ग्रंथी कशी छेदून टाकावी आणि भक्ती मार्गामध्ये उन्नती कशी करावी याविषयीच आपल्याला मार्गदर्शन देईल. आणि ते आपल्याला आवडणार नाही. डॉक्टर आपल्याला कडू औषध देतो, आपल्याला आवडत नाही. पथ्य सांगतो, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, आपल्याला आवडत नाही. परंतु दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. आपल्याला जर बरं व्हायचं असेल तर असाच डॉक्टर पाहिजे, असाच साधू पाहिजे. भौतिक आकर्षणामुळे निर्माण झालेली प्रदूषित ग्रंथी म्हणजे गाठ कापून कशी टाकायची हे सांगणारा साधू पाहिजे. साधूशी संग करण्याचा हा परिणाम असतो. कपिल मुनी सर्वप्रथम उपदेश असा देतात की मोक्षाचा मार्ग अशा संगतीमुळेच सुरू होतो. अशी संगती आपण केली तर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळणार, नाही त्याच नाही मिळणार. व्हेरी इम्पॉर्टंट. काळजी करू नका. हा साधू असतो कसा हे पुढच्या 2-3 श्लोकामध्ये कपिलदेव सांगणार आहे. कारण कपिलदेव सांख्य तत्वज्ञान सांगतात सगळं डिटेलमध्ये. पुढच्या 2 श्लोकामध्ये अगदी डिटेलमध्ये कपिलदेव सांगणार आहेत की हा साधू असतो कसा, कोणाला साधू म्हणायचं. प्रभुपादांनी ऑलरेडी थोडक्यात सांगितलं आपल्याला या तात्पर्यामध्ये. कपिलदेव पुढच्या श्लोकात सांगतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आसक्ती ही सोडायची नसते, कारण ते नॅचरल ते सुटतच नाहीये, फक्त आपल्याला ते डायव्हर्ट करायचं असतं. जसं की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं बघतो की आपण सोडायचा प्रयत्न करतो आणि जास्त त्याच्यातच गुंतून जातो. कारण एखादी गोष्ट सोडायचा प्रयत्न केला तर ती उलट जास्त आपल्या समोर येते. तर मग आता आपल्या ह्या आसक्त्या आहेत, तुम्ही सांगितलं की भक्तांप्रती, गुरूंप्रती, भगवंतांप्रती ती आसक्ती डायव्हर्ट करायची. तर ती डायव्हर्ट कशी करायची? आता सध्या आपण ज्या आसक्तीमध्ये अडकलो, आपले नातेवाईक, छोटे छोटे आपल्या पर्सनल गोष्टी, हे सध्या सोडणं खूप अवघड जाते. तर मग ते ह्या बाकीच्या गोष्टींप्रती डायव्हर्ट करायचे कसे, त्याच्याबद्दल सांगा प्रभू. हरे कृष्ण. सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, साधुसंग. साधुसंग साधुसंग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी होय. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की याच्या मागे विज्ञान काय आहे. अरे तसंच टाकलं तू त्याच्यामध्ये, आता टाकलं त्याच्यामध्ये. हा तेच. हा, बऱ्याच लोकांना हे कळत नाही की ठीक आहे म्हणतो आपण साधुसंग साधुसंग, याच्या मागे विज्ञान काय आहे. तर आता जे तुम्ही बोलला त्याचं कारण हे एक असतं की बऱ्याचदा एकतर पटलेलं नसतं. दुसरं कारण हे असतं की पटलेलं असतं परंतु डेअरिंग होत नाही. साधं एक सिंपल उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पटलंय, मला पटलेलं आहे
की धोती घातली पाहिजे आणि मुंडन केलं पाहिजे, परंतु डेअरिंग होत नाही, कारण अजूनही आपण नातेवाईकांमध्ये आहोत. मला पटलेलं आहे की हे करणं बंद केलं पाहिजे, परंतु डेअरिंग होत नाही. हे डेअरिंग द्यायचं काम साधू संघ देत ऍक्च्युली. आपण बियर प्यायला का शिकतो? बघा तुम्ही, जे लोक बियर प्यायला शिकतात कॉलेजमध्येच शिकतात 99.99% लोक, कारण आपल्याला तसं सांगितलंय, बियर नाही पिला तर तू कॉलेजचा विद्यार्थी कसला. त्यांचा एक सर्वे करायचा तुम्ही, 99.99% लोक तुम्हाला सांगतील की माझे मित्र पित होते म्हणून मी पिला. एकही तुम्हाला असा भेटणार नाही जो म्हणेल की मी गुगलवरती सर्च केला, याचे फायदे शोधून काढले आणि मी खूप रिसर्च केला आणि मग मी ठरवलं उद्यापासून मला बियर पिली पाहिजे. असं कधी झालंय? संघाचा परिणाम असतो. तेवढं डेअरिंग येतं कुठून? तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी पिलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याला टेस्टच नसते. ऍक्च्युली जो सात्विक मनुष्य आहे त्याला जर टेस्ट करायला दिली तर तो तुम्हाला खोयात काढेल की ह्याला, अरे हे कसलं घाणेरडा वास येतो, याला कसलं घाणेरडी टेस्ट आहे, तरी पण तुम्ही का पिता? डेअरिंग आलं कुठून तुमच्यामध्ये एवढं? माणूस सगळ्या गोष्टी सुखासाठी करत असतो, बरोबर आहे ना? मग यात कसलं सुख आहे? एक तर त्याला टेस्ट नाही, घाण वास येतो, पिल्यावरती शुद्ध राहत नाही, काय करतोय आपल्याला कळत नाही. लोक एवढे पितात की मलमूत्र विसर्जन पॅन्ट मध्ये करतात हे त्यांच्या लक्षात राहत नाही. गटारीत कुठेतरी पडलेले असतात, त्यांना उचलून आणावं लागतं, हे काय आपल्याला कळत नाही. हे सगळं माहिती आहे आपल्याला, तरी देखील आपण ते प्यायचं डेअरिंग करतो. कसं काय करतो? आणि नुसतं डेअरिंग करत नाही, हळूहळू ती मित्र 4 निघून जातात आपापल्या मार्गाला, आपण मात्र इथं पितच राहतो. बरोबर आहे की नाही? याला म्हणायचं आसक्ती. ही आसक्ती निर्माण झाली कुठून? संघातून निर्माण झाली. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या संघातूनच निर्माण होतात. म्हणून कटाक्षाने आपण संघ टाळला पाहिजे आणि नवीन संघ निर्माण केला पाहिजे. आसक्तीचा नंतर विचार करूया, पहिल्या संघाबद्दल चर्चा करा. चार मित्रांनी आपल्याला बर्थडे पार्टीला बोलवलं, तुम्ही त्यांना नाही म्हटलं तर 2 दिवस 4 दिवस त्यांना वाईट वाटेल, त्याच्यानंतर तुम्हाला ते विसरून जातील ऍक्च्युअली. पण त्याच्यासाठी आपण शुद्ध भक्तांचा संघ टाळतो. हे असंच चाललेलं आहे सगळं. हे जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत हे आपल्यामध्ये कधीच बदल घडणार नाही. ऑफकोर्स ऍक्च्युली मेन कारण हेच असतं, डेअरिंग होत नाही आपलं. परंतु बऱ्याचदा असं होतं की डेअरिंगचा प्रश्न पण येत नाही, इतके आपण त्या गोष्टीमध्ये आसक्त झालेलो असतो. जसं तो 1 नंबरचा बेवडा झालेला असतो, तो त्याच्या अधीन झालेला असतो. तर आता त्याला आसक्ती विसक्तीचा प्रकार नाही, ते नॅचरली होतं त्याच्याकडून. प्यायचं म्हणजे प्यायचं. हा परिणाम कशामुळे असतो? हा संघामुळेच असतो. म्हणून मगाशी मी तो श्लोक सांगितला भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला श्लोक नंबर 62. संघात संजायते काम. हे त्याच्या मागचं सिक्रेट आहे. काम इच्छा ऍक्च्युली आपण बदलू शकतो, परंतु ही काम इच्छा दृढ करायचं काम करतं संघ. संघात संजायते काम. ऍक्च्युली काही काम इच्छा तर संघामध्ये निर्माण होतात, नसल्या तरी पण नसल्या तरी निर्माण होतात.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कॉलेजमध्ये असताना आमचा एक मित्र होता, त्याचं आम्ही टोपण नाव ठेवलेलं साधू. अक्षरशः. कारण त्यांच्या घरातले सगळे धार्मिक होते. आई त्यांची दीक्षा वगैरे, म्हणजे जैन धर्मामध्ये जे होते प्रतिमाधारी म्हणतात, दीक्षा वगैरे झालेली. आणि तो इतका सोज्वळ होता, इतका सोज्वळ होता, आम्ही त्याला साधू आला बघा असंच म्हणणार. चहा पण प्यायचा नाही तो कधी कधी. तो मला परवा भेटलेला, सिगरेट ओढत होता. मी माझ्या मित्रांना म्हटलं, अरे हा बदलला कसं काय एवढा? माझे मित्र हसून म्हणाले, अजून तू याला रात्री भेट, हे दिवसाचं रूप आहे, जर रात्रीचं रूप अजून तू बघितलेलं नाही. मला उत्सुकता वाढली की हे झालं कसं काय. म्हणून मी थोडीशी चौकशी केल्यावर माझ्या लक्षात आलं, हा त्याच्या कंपनी थ्रू जर्मनीला गेला एकदा आणि तिथे बदलला. त्याला वाटलं की जर्मनीमध्ये काय पॉश लोक आहेत, काय संघ आहे, वाव. थोडंफार प्यायला लागला, सिगरेट ओढायला लागला. अमेझिंग. हे संघाचा इफेक्ट असतो. माणूस प्रत्येक गोष्ट सुखासाठी करत असतो आणि संघ त्याला दाखवून देतो की या गोष्टीमध्ये सुख आहे. तसंच साधूचा संघ, जसं आपण आता चर्चा केली, साधूचं काम काय असतं? भगवंतांच्या सेवेमध्ये सुख आहे हे तुम्हाला दाखवून देणे, पटवून देणे, तुम्हाला ते प्रात्यक्षिक करून दाखवणे, तुम्हाला स्वतःला करायला लावून तुम्हाला तो अनुभव घ्यायला लावणे, हे साधूचं काम असतं. मग अशा साधूच्या संघामध्ये आपण सारखं राहिलं पाहिजे, सारखं राहिलं पाहिजे. आलं का लक्षात? बऱ्याच लोकांना ही दारू प्यायची सवय वगैरे सोडायची असते, परंतु कशी सोडायची हे कळत नाही. खूप वाईट अवस्था आहे सध्या स्थितीमध्ये. भारतासारख्या ठिकाणी मला वाईट वाटतं ऍक्च्युली, भारतासारख्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म असेल तरच ते आपण फिक्स करू शकतो, हे आपले ऋषीमुनी सांगून गेले. परंतु आपण ज्या वाईट गोष्टी घडतायत समाजामध्ये त्या देखील सायन्सच्या मार्गानेच फिक्स करायचा प्रयत्न करतोय. नाही होणार फिक्स. तुम्हाला जर पटलेलं असेल हे चुकीचं आहे, त्याच्यावरती उपाय आहे अध्यात्म, साधुसंग. तुमच्या मनाने, तुमच्या दृढ निश्चयाने किंवा तुमच्या औषधाच्या मदतीने, काउन्सिलरच्या मदतीने, काउन्सिलर म्हणजे जे काही डॉक्टर काउन्सिलिंग करतात, मानसोपचार तज्ञाच्या मदतीने हे फिक्स नाही होत असतं ऍक्च्युली. श्रील प्रभुपाद एकदा एक वाक्य म्हणाले, लोकांना आश्चर्य वाटलं की जे मतिमंद किंवा मानसिक रोगाने त्रस्त असतात ते देखील कृष्ण भावनेने बरे होऊ शकतात, त्यांना डॉक्टरकडे जायची गरज नाही. ऑफकोर्स त्याच्यासाठी शुद्ध भक्तांची संघ पाहिजे, अर्धवट भक्तांच्या संघाचा काही उपयोग होत नाही. शुद्ध भक्तांचा संघ पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. मी काल एक डॉक्युमेंटरी पाठवली का? काल मी कुठली डॉक्युमेंटरी पाठवली नाही? मी पाठवतो आज तुम्हाला. थोडस विषयांतर होत आहे, परंतु हा मुद्दा पटवून देण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये अध्यात्म घुसवलं पाहिजे. आपण स्वतः विज्ञानाच्या आधारावरती मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने हे फिक्स करून नाही करू शकत. प्रत्येक प्रॉब्लेम जो आपल्याला प्रॉब्लेम म्हणून कळाला की त्याला अध्यात्मामध्येच फिक्स केलं पाहिजे. सगळ्याच सोल्युशन याच्यामध्ये. हे मला का आठवलं, काल मी एक छोटीशी 15-20 मिनिटाची डॉक्युमेंटरी बघत होतो. वायनाडमध्ये जे लँडस्लाइड झालं, दरड कोसळली केरळमध्ये, 400च्या आसपास लोक मेली एका रात्रीत. त्याच्यामध्ये याचं कारण सायंटिफिकली ऍक्च्युली शोधून काढायची गरज पण नाही, पण काही लोकांनी शोधून काढलं की बरेच वर्ष झालं संयुक्त राष्ट्र आणि सगळे शास्त्रज्ञ, सगळे तज्ञ लोक, सगळे लोक सांगतायत की हा जो पश्चिम घाट आहे भारताचा,
गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंतचा, ज्याला कोकण म्हणतो आपण, हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. इथे तुम्ही काहीही केलं नसलं पाहिजे. परंतु आपले भ्रष्ट नेते पैसे खाऊन या भागामध्ये खाणी सुरू करायच्या परवानगी देतात. मोठे मोठे विनाशकारी प्रकल्प सुरू करायची परवानगी देतात. आणि वायनाडमध्ये तेच झालेलं. आजूबाजूला इतक्या खाणी होत्या, त्याच्यामुळे भूमी अशी कमकुवत झालेली आणि या एका पावसामध्ये ती ढासळली, बरेच लोक मेले. आणि अशी बॉब कट करणे चुकीचं असं मी म्हणत नाही, परंतु ती डॉक्युमेंटरीमध्ये ती एक फेमस रिपोर्टर आहे, मला तिचं नाव विसरलो ऍक्च्युली, आशा नरेन असं काहीतरी, फेमस, खूप फेमस आहे, अतिशय फेमस आहे, तुम्हाला माहिती नसेल. ती समजावून सांगत होती की हे जे रिपोर्ट्स आहेत, जे काय नाव त्याचं, एक राधाकृष्ण, पद्मनाभन रिपोर्ट असं काहीतरी, काय राधाकृष्णन रिपोर्ट, हे सरकारला प्रस्तुत केलं होतं, परंतु सरकार ते सिरियसली घेतलं नाही. मग ती समजावून सांगत होती की आपण आपले धोरण, आपले काय म्हणतात त्याला, सरकारी धोरण वगैरे कशी बदलले पाहिजेत आणि हे रिपोर्ट्स कसे सिरियसली घेतले पाहिजेत आणि याच्यावरती कसं मिळून काम केलं पाहिजे. या 20 मिनिटांमध्ये कुठेही भगवंतांचं नाव नव्हतं किंवा अध्यात्म नव्हतं. आणि मी विचार करत होतो की या सगळ्यावरती उपाय एकच आहे, या सगळ्यांना मारून भगवद्गीतेच्या क्लासला बसवलं पाहिजे, साधूंच्या संघामध्ये यांना सोडलं पाहिजे, कारण यांची प्रवृत्तीच असुरी झालेली आहे. हे तुमचं काय ऐकणार आहेत? संयुक्त राष्ट्राने जरी रिपोर्ट दिला तरी तुमचं ऐकणार नाही. हे जग जाहीर आहे ऍक्च्युली. कित्येक पशु पक्षी नष्ट केले आपण त्या या वेस्टर्न घाट मधले विनाशकारी प्रकल्पाने, जे थोडंसं इकॉलॉजी शिल्लक होती ती पण नष्ट केली. हे यांना सांगून सांगून काही उपयोगाचं नाही. प्रभुपादांचा मार्ग खरा मार्ग होता. प्रभुपाद म्हणाले की विधानसभा, राज्यसभा, लोकसभा सगळीकडे 1 तास कंपल्सरी भागवतमचा क्लास असला पाहिजे या सगळ्या लोकांना. प्रभुपाद खूप सिरियस होते याच्याबद्दल ऍक्च्युली. इंदिरा गांधींना बऱ्याचदा त्यांनी पत्रामध्ये हे लिहिलं की आपण असं करूया, मी येतो क्लास द्यायला. कारण राजा हा भागवतम मध्ये एक्सपर्ट असलेला असला पाहिजे शासन करता. त्यांना साधू संघ दिला पाहिजे. हे साधू संघामध्येच हे सगळं बदलू शकतं. भौतिक उपाय तुम्ही त्याच्यावर शोधूच नका. काही म्हणजे ते होणारच नाही. तात्पुरतं होईल, तुम्हाला वाटेल तात्पुरतं झाल्यासारखं, परंतु जिथे आसुरी प्रवृत्ती आहे तिथे प्रॉब्लेम्स आणि दुःख हे राहतातच कायमचे. ही आसक्ती सुटत नाही. त्यामुळे ही जी आसक्ती आपल्याला सोडवायची आहे ही साधू संघानेच सोडवायची. आपण त्याच्यावरती तर्क वितर्क करून ती सोडवू शकत नाही. हे लक्षात घ्या. कितीही मोठे प्रॉब्लेम्स असोत, जगातले कितीही मोठे प्रॉब्लेम्स असोत. चार्ली चॅपलिन माहितीये तुम्हाला? चार्ली चॅपलिन, माय गुडनेस, कम्प्लिटली. चार्ली चॅपलिनचं एक वाक्य आहे, कॉलेजमध्ये असताना मला माझ्या वाचण्यात आलेलं. तो म्हणतो की या जगातली प्रत्येक गोष्ट कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे या जगातला, प्रेमानेच सोडवता येते. पैशाने, सत्तेने, विज्ञानाने, तर्कवितर्काने नाही सोडवता येत. प्रेम नसेल तर ते जे सोल्युशन तुम्ही काढणार ते तात्पुरतं जरी चांगलं असलं तरी ते कुठेतरी जाऊन परत फिसकटणार. त्यामुळे प्रेम, भक्ती, सेवा हे कोण शिकवणार आपल्याला? साधू शिकवणार. साधूच्या संघामध्ये राहिलं तरच आपण ही आसक्ती सोडू शकतो. त्याच्यावरती कृत्रिम उपाय करून जास्त दिवस टिकत नाही. ते थोडे दिवस टिकेल. काही आपले भक्त लोक लेक्चर देतात, हाऊ टू बॅलन्स वर्क लाईफ अँड बिझनेस लाईफ अँड डिव्होशनल लाईफ. असला कुठला प्रकारच नसतो ऍक्च्युली हे बॅलन्स, डिव्होशनल लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स करणं.
शुद्ध प्रेमाच्या शुद्ध भक्तीच्या स्टेजला आलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही दुसरा. सगळे ऍडजस्टमेंट सोडून दिले पाहिजेत आपण. तुम्ही सुखी व्हाल, तुमचं कुटुंब सुखी होईल, समाज सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल, सगळं अखिल अस्तित्व आपलं सुखी होऊ शकतं प्रेमाच्या भक्तीच्या आधारावर. त्यामुळे भौतिक उपाय शोधायचे नाहीत, आसक्ती सोडायची. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं की प्रभुपदांनी म्हणजे विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यांना असं भागवतून सांगायला हे करायला असं यायला पाहिजे, जायला पाहिजे असं म्हणलं ना. हो. मग ते आपलं नवीन संस्था ज्यावेळी आता मोदींनी निर्माण केलं त्यावेळी त्यांनी ते साधू लोकांना ते वगैरे घेऊन तिथे हे केलं. मग लोक त्यांना प्रयास काढली, मग हे काय वाटत ते करायला देशाची प्रगती साधूंना घेऊन होते काय असं तसं चांगली शिक्षित लोक सुद्धा त्यांना नावं ठेवायला लागली. मग त्यांनी केले ते बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, ऍक्च्युली केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जरी देखील तुम्ही बघितला तर प्रत्येक महत्वाच्या क्षणाला राजाबरोबर त्याचा मार्गदर्शक सल्लागार असायचे, आणि ते सगळे सल्लागार साधू असायचे, ब्राह्मण, भगव्या वस्त्रातले. आणि राजा त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही कार्य करायचं नाही, जरी राजा स्वतः ऋषी असला तरी, राजर्षी असला तरी. हीच पद्धती असते, हीच स्टँडर्ड परफेक्ट पद्धती असते. परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या जी संस्कृती विज्ञानावर आधारित आहे त्याच्या आपण आहारी एवढे गेलेलो आहोत की आपल्याला हे सगळं काय म्हणतात त्याला, थोतांड वाटतं. एखाद्या गोष्टीला साधूंना बोलवणे, साधूंच्या सल्ल्याने काहीतरी करणे, हे सगळं थोतांड वाटतं आपल्याला. मोदीला पण जास्त भाजून जाऊ नका तुम्ही, तो सगळं हे ढोंग करतो, त्याला पण काही इंटरेस्ट नाही आहे साधू संघामध्ये. हे वोट बँक टिकवून ठेवण्यासाठी तो करतो ऍक्च्युली. त्याला त्याच्या पलीकडे त्याचा पण इंटरेस्ट काय नाही. त्याला पण चंद्रावर जायचंय. हिमालयात जाऊन साधना करतात असं म्हणतात की थोडे दिवस गेले की परत कैलास मानसरोवर मध्ये जातात, साधना करतात, परत येतात. कसली साधना करतात? चंद्रावर जायची परत? 4 पदरी रस्ते बनवायचे, कोकणामध्ये पेट्रोलियमचा प्लांट टाकायचा, न्यूक्लिअर प्लांट टाकायचा, सगळीकडे इंडस्ट्री बनवायची, ही तुमची साधना? साधनेमधून शिकला काय तुम्ही? प्रत्यक्षात कृतीत पण आलं पाहिजे ना. मग आपल्या ढोंगी साधूंसारखं झालं ते पण. दाखवायला साधू आणि कृती मात्र सगळे सायन्सवर आधारित. नवीन श्रीवास्तव म्हणून एक IPS ऑफिसर आहे, नमन श्रीवास्तव. त्याने सोडली नोकरी आणि तो आता हे सगळे एक्सपोज करतो. त्याचे व्हिडिओ बघा तुम्ही. हे इतकं बोगसगिरी आहे की परवा कॉलेजमध्ये गेले आपले नरेंद्र मोदी, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला, आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सांगतायत की इंस्टाग्राम कसा वापरायचा, इंस्टाग्रामवरती रील्स कसे बनवायचे, व्हिडिओ गेम्स कसे बनवायचे, व्हिडिओ गेम्स खेळायचे कसे, याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आता पुढचं युग याचंच येणार आहे, त्यामुळे तुम्ही यंग लोकांनी याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. टिकटॉक वरती व्हिडिओ बनवणे, इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, व्हिडिओ गेम्स बनवणे. देशाचा पंतप्रधान यंग लोकांना हे शिकवतो. हे जे आहे तिलक लावणे, कुठेतरी ध्यान योगा करण्याचं नाटक करणे, हे सगळं ढोंग आहे, बोगसगिरी आहे ऍक्च्युली. लोकांना दाखवण्यासाठी आहे फक्त. काही उपयोगाचं नाही. जितके विनाशकारी प्रकल्प कोकणामध्ये
थांबवले गेले होते, त्या सगळ्यांना परवानगी दिली आता बीजेपी सरकारने. काय उपयोग आहे या सरकारचा? याला माहितीच नाही हे याचं महत्व काय. ऍक्च्युली त्याची पण काही चूक नाही आहे. तो दुसऱ्या ऍक्च्युली कसं असतं, कुठलाही देश असू दे, अमेरिका देखील, लोकशाही नुसतं नावाला असते. सगळी सत्ता ही पैसेवाल्यांच्या हातामध्ये असते. जे पैसेवाले सांगतील तेच सत्ताधारी लोक करतात. साधूंच्या काय म्हणतात सल्ल्याने करत नाहीत, अजिबात करणार नाही साधूच्या सल्ल्याने. आणि आता कलियुगामध्ये वाईट परिस्थिती आहे की साधू पण बोगस झालेत. त्यामुळे साधू पण सल्ला असेच देणार. रामदेव बाबा पण सल्ला देतात विकासाचेच, प्रगतीचेच. आणि त्यांनी स्वतःच एवढी मोठी इंडस्ट्री उभी केलेली. इंडस्ट्रीज आपल्या जीवनाला नष्ट करणार आहे हे यांना माहितीच नाहीये. माहिती आहे ऍक्च्युली, परंतु त्यांच्यासाठी पैसा, प्रसिद्धी, सत्ता महत्वाची आहे. भौतिक दृष्ट्या देखील तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमच्या देशामध्ये काय चांगलं आहे त्याचा विचार करून त्याची प्रगती केली पाहिजे. आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतीला महत्व दिलं पाहिजे, हो की नाही? शेतकऱ्यांना महत्व दिलं पाहिजे, शेतीला महत्व दिलं पाहिजे. या यंग लोक शेतीत कसे येतील याचं प्रबोधन केलं पाहिजे. कोण लीडर कॉलेजमध्ये जाऊन कुठला देशाचा पंतप्रधान कॉलेजमध्ये जाऊन यंग कॉलेजमधल्या मुलांना शिकवतो तुम्ही रील्स बनवा? काय फालतूगिरी आहे. व्हिडिओ गेम्स खेळा, काय फालतूगिरी आहे. देशाच्या लीडरने यंग लोकांना कसं सांगितलं पाहिजे, उठा, व्यायाम करा, अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिका, अन्याय काय असतो हे शिकवलं पाहिजे लोकांना. क्षत्रिय धर्म काय असतो, धर्म काय असतो, सगळं नावाला आहे नुसतं ऍक्च्युली. आणि एक कलियुगाचं लक्षण आहे त्यात. त्यांची पण काही चूक नाही, किंवा आपले पण जे ढोंगी भक्त आहेत त्यांची पण काही चूक नाही. कलियुगच असं आहे, कलहाचं युग आहे, हिपॉक्रेसीचं युग आहे. प्रभुपाद म्हणायचे इट्स एज ऑफ हिपॉक्रेसी. हिपॉक्रेसी म्हणजे ढोंग, करायचं एक आणि सांगायचं एक, दाखवायचं एक. असे असतात हे आपले नेते सगळे. प्रभूजी, आपलं हिंदू धर्म टिकण्यासाठी त्यांना साथ देणं गरजेचं आहे की असं सांगते. नाहीतर मग मुस्लिम राज्य बसले, मुस्लिम राज्य आले की मग आपल्या हिंदू लोकांना आता पण यस, ठीक, बरोबर आहे. त्याच्यासाठी जनता जागृत झाली पाहिजे. नेत्यांवर अवलंबून राहून काय उपयोगाचं नाही. तुम्हाला वाटतंय हा व्यक्ती तुम्हाला मुस्लिमांपासून वाचवेल, तो नाही वाचवणार. 100% लिहून ठेवा. आणि मुस्लिमांपेक्षाही सगळ्यात मोठा आपल्या धर्माचा शत्रू आहे तो म्हणजे पाश्चात्य संस्कृती. हा जो नंगा नाच चालू आहे ना, इंस्टाग्राम, व्हिडिओ, युट्यूब, आणि त्या संस्कृतीला बढावा देणारा नेता असेल तर तो जास्त नुकसान करणार आहे. अशा लोकांचा मुस्लिमांकडून रक्षण करण्यात काय अर्थ आहे, जे ऑलरेडी व्यभिचारी झालेत युट्यूब आणि हे बघून. आपला धर्म तुम्ही तुमचा धर्म, हिंदू धर्म कधीच सोडून दिलेला आहे. तुम्हाला अमेरिका आवडायला लागलेली आहे, अमेरिकेची संस्कृती आवडायला लागलेली आहे. तुमच्या धर्माचं रक्षण करायचं कारणच काय? आणि मुस्लिम पण त्याच अमेरिकन संस्कृतीनेच संपणार आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करू नका मुस्लिमांची. हे अमेरिकन संस्कृती सगळ्यांना संपवणार आहे, मुस्लिमांना पण संपवणार आहे, आपल्याला पण संपवणार आहे. इंडस्ट्रीयल संस्कृती, मोठे मोठे इंडस्ट्री, प्लास्टिक आपल्याला संपवणार आहे. मुस्लिम संपवणार नाही तुम्हाला. तुम्हाला प्लास्टिक कॅन्सर संपवणार आहे. मुस्लिमांपासून तुम्हाला वाचवून उपयोग काय? बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मुस्लिमांच्या विरुद्ध थोडस वाचवतोय तुम्हाला,
परंतु तुम्हाला ऍक्च्युली मारतंय कॅन्सर, प्लॅस्टिक, त्याच्यापासून कोण वाचवणार? त्याच्यापासून हा तुम्हाला नाही वाचवणार, कारण हा त्या संस्कृतीचा प्रवक्ता आहे, नाही वाचवणार तुम्हाला. तुम्ही एक विचार करा, एका दिवसामध्ये लक्ष देऊन विचार करा, एका दिवसामध्ये बांगलादेशमध्ये दंगली सुरू होतात. बांगलादेशची पंतप्रधान घाबरून देश सोडायचा विचार करते, तर तिच्यासाठी हेलिकॉप्टर रेडी असतो. त्या हेलिकॉप्टरने ती विमानतळावर जाते, तिच्यासाठी तिथे विमान रेडी आहे. ते विमान तिला भारतात घेऊन येतं. भारतात जिथं ती येते तिथे तिच्यासाठी विमान रेडी आहे. तिथून तिला परत हलवून केंद्रात नेलं जातं आणि सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. हे कोणाचं प्लॅनिंग आहे? हे सगळं भारतीय एअरफोर्सच्या मदतीनं केलं हे सगळं त्यांनी. आणि आपल्याला असं दाखवलं जातं की हिंदू लोकांवरती मुस्लिम लोक अटॅक करतायत बांगलादेशमध्ये. अरे तुम्हाला हे आधीपासून सगळं माहिती, सगळ्यामध्ये तुमचे हात आहेत. हा सगळा दिखावा असतो, आम्ही तुमचं रक्षण करणार मुस्लिमांपासून वगैरे वगैरे. येस, काँग्रेस त्यांच्या मानाने काँग्रेस 10 पटीने थर्ड क्लास आहे. असं जेव्हा आपण बोलतो बीजेपी विरुद्ध, त्याचा अर्थ असा नसतो की आपण काँग्रेसचे समर्थक आहे. काँग्रेस त्याच्या 10 पटीने थर्ड क्लास होते. त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपल्याकडे हेच आहे, ते पण बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की हा करेल ते सगळं आपण मान्य करायचं. जनतेने पण सतर्क झालं पाहिजे. म्हणून जनतेमध्ये आपण भगवद्गीता भागवतमचा प्रचार केला पाहिजे. त्याच्याशिवाय जनता सतर्क कशी होणार? जनतेला खरा हिंदू धर्म कसा कळणार? आपल्याला खरा हिंदू धर्म कळला तर मग आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय चालू आहे. बरोबर आहे ना? हे लोक दरवेळी मतदान मागताना हिंदू हिंदू करतात. मतदान झालं की फक्त विकास विकास करतात. विकास म्हणजे निसर्गाचे डिस्ट्रक्शन, नष्ट करणे. आणि परत निवडणुका आली की परत हिंदू हिंदू सुरू होतं. निवडणूक झाली की परत विकास विकास. कारण विकास हा पैसेवाल्या लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला वाटतंय हा पंढरपूरचा रोड तुमच्यासाठी केलाय, तुमच्यासाठी केलेला नाही आहे. तो पैसेवाल्या लोकांचे सामान लवकरात लवकर इकडून तिकडे करण्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला फिरण्यासाठी हे रस्ते केले जात नाहीत, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली खूप मोठं षडयंत्र असतं हे सगळं. जो व्यक्ती हिंदुत्वाच्या नावावरती निवडून येतो त्याला 2 वेळा पंतप्रधान केलं तरी तो लोकसभेमध्ये गायीला पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी कायदा लोकसभेमध्ये चर्चेसाठी देखील घेऊन येत नाही. तो कायदा करणे खूप लांबची गोष्ट आहे. त्याच्या हातात नव्हतं हे. भागवतम तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. परीक्षित महाराज पहिल्या स्कंदामध्ये म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी चूक केली, म्हणून मला आज हे सर्पदंशाने मृत्यू होतोय, कारण मी गायींचं रक्षण केलं नाही. जो व्यक्ती आयुष्यभर गायींचं रक्षण करत होता तो म्हणतो मी गायीचं रक्षण केलं नाही, मी कसला राजा. या लोकांना गायीचं रक्षण करण्यासाठी बिल म्हणजे कायदा चर्चेसाठी लोकसभेमध्ये मांडणे देखील झालं नाही 10 वर्षामध्ये. मग विचारल्यावर मग तुम्ही म्हणणार काँग्रेसनी काय केलं बघा 70. अरे काँग्रेस गेला खड्ड्यामध्ये, आम्हाला माहिती आहे तुमच्यापेक्षा 10 पटीने ते थर्ड क्लास आहेत. तुम्ही काय केलं हे विचारतोय आम्ही तुम्हाला. ते तरी करा. नाही करणार. हे खूप मोठं षडयंत्र असतं प्रभूजी. ही जी वोट बँक आणि हे सगळे एक जात नालायक असतात. दाखवायला फक्त यांचा चेहरा वेगळा असतो. तुम्हाला कोणी वाचवणार असेल तर ती भक्तिमय सेवा भागवतम आणि भगवद्गीता वाचवणार आहे. त्याचा आपण आश्रय घेतला पाहिजे. मोदी नाही वाचवणार कोणाला.
100% गॅरंटीड लिहून ठेवा, मोदी हिंदुत्व देखील वाचवणार नाही. त्याच्या हातातच नाही आहे ते. आणि हिंदुत्वाला नष्ट करणारे बसलेत अमेरिकेमध्ये, इथे नाही. आपल्याला असं भासवलं जातं की हिंदुत्वाला नष्ट करणारे बसलेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये. नाही, हिंदुत्वाला नाही, मुस्लिमांना पण नष्ट करणारे, सगळ्यांना नष्ट करणारे ऍक्च्युली बसलेत अमेरिकेमध्ये. त्यांच्या हातात सगळ्या दोऱ्या आहेत. खूप मोठं षडयंत्र आहे. हरे कृष्ण. 7:30 झालेत, आपण इथेच थांबूया आज. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा. दंडवत.